हॅलो, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक पनीरची रेसिपी. पण दुपारी आम्ही आज बनवतो पापड. म्हणजे भारतामध्ये युद्ध होऊ दे, कोरोना येऊ दे, महामारी होऊ दे, काही होऊ दे, पण बायकांना इतका कॉन्फिडन्स असतो, की वर्षभर पुरून एवढं वाळवण करून ठेवतात. म्हणजे आज मरू की उद्या मरू, पण वाळवण वर्षभराचं पाहिजे. बरेच दिवस झाले माझ्या फीडमध्ये बरं वाळवणाचे व्हिडिओ येत होते, त्यामुळे मी पण पापड करायला घेतले. आणि ज्याला करायचं त्याच्या जीवावर आलंय आणि ज्याला नको त्याला असा खेळ झालाय. म्हणजे सासवेला पापड तर लाटता येत नाही, पण तिने असे उद्योग करायला घेतले होते. असो पापड भरपूर होते त्यामुळे आम्ही मदतीसाठी सुरेखाताईंना आणि कल्पनाताईंना बोलावलं होतं अन् पटापट एवढे सगळे पापड पण आम्ही बनवून घेतले आणि त्या दोघींसाठी कॉम्प्लिमेंटरी असा चहा पण केला. सो आता वळूया रेसिपीकडे. सो पालक पनीर करण्यासाठी मी मस्त पाणी असं उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये मी कापून चिरलेला, धुतलेला पालक उकळवून घेत आहे 5 ते 7 मिनिटं आणि याला लगेच थंड पाण्यामध्ये म्हणजे बर्फ घातलेल्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचं म्हणजे कलर एकदम डार्क ग्रीन येतो आणि प्युरी पण खूप छान दिसते. सो हे सगळं थंड झाल्यानंतर मी पालकची छान प्युरी करून घेणार आहे. तोपर्यंत कढईमध्ये ठेवूया तेल आणि त्याच्यामध्ये जिरे टाकूया आणि मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते, ते छान परतवून घेऊया. टोमॅटोची प्युरी करून घेऊया. टोमॅटोच्या प्युरीसाठी मी 2 टमाटे, 1 मिरची, अद्रक, लसूण असं सगळं एकत्र वाटून घेतलं होतं आणि ते पण छान परतवून घेतलं. यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. त्यात हळद, लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला असं सगळं टाकूया आणि सगळं तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. आता दिसत असेल किती छान तेल सुटलंय आणि याच्यामध्ये टाकूया पालकची प्युरी. पालकची प्युरी टाकल्यानंतर आपण थोडं गरम पाणी पण ॲड करूया म्हणजे कन्सिस्टन्सी छान येते. सो हे सगळं छान उकळी येईपर्यंत आपण जे मेन इन्ग्रीडियंट म्हणजे पनीर आहे, ते थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून त्याच्यावरती मी पनीरचे क्यूब्स छान फ्राय करून घेणार आहे आणि ते पण आपल्या भाजीमध्ये टाकूया म्हणजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि वरतून जो तडका लागतो त्याच्याने अजून छान असा मस्त स्मेल येतो आणि भाजी छान लागते. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.